एक गंमत दाखवतो, गंमत. तेव्हा साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. दसरा वाचून काय वाटलं? एखादा सज्जन माणूस राहत असेल इथं, नाही? हो. पत्त्यांचा जुगार चालतो, जुगार. काय चले, काहीतरी आहे, काय नाही. चल दाखवतो. बघायचं बघायचं, या हळू. पावलांचा आवाज झाला, हळू. काय पान बनवलं का माझं? त्याला लायन बिडी म्हणतात. एवढी मोठी? मग तो ऍक्टर आहे. थांबा, दुसरा पाहिला काय? मग आयला त्याला देवपूजा करतोय. करून करून भागला आणि देवपूजेला लागला. एक नंबरचा चालू माणूस. सगळा स्मगल माल याच्याकडे येतो. समोर पोलीस स्टेशन आहे. हप्ता देऊन. कशावरून? कशावरून बघायचंय. चले, बोलायचं नाही काय? बोल. काय काय? नमस्कार. जय गोपाल, जय गोपाल. जय गोपाल, जय गोपाल. बरोबर आहे. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण समजा लक्षात काही येत नाही. तेच म्हणतो मी. तुम्ही 3 वर्ष मी आत होतो ना, म्हणजे बाहेर होतो ना. अशा तुमच्याशी व्यवहार केला आम्ही. आमच्याशी व्यवहार? तो कसा? सोन्याची बिस्किट. सामने पोलीस चौकी आहे. पोलीस चौकी आहे. सामने पोलीस चौकी आहे. बाहेर बिनदेशाच्या पोलीस वापरते, म्हणून तुम्हाला आमध्ये या म्हटले. हा बोला, काय घेऊन आले? व्यवहाराचं ठरवायचं आहे. अरे व्यवहार 10 बिस्किट आहेत. कुठे रे? 10 बिस्किट. अरे व्यवहार काय करते? जर चालू भाव असेल तर आम्ही तुम्हाला द्यायला. कधी येऊ? इथं नाही यायचा. गावाबाहेर नदीच्या पुलाच्या बाजूला जो गर्द झाडी आहे ना, तिथे यायचा. तिथं आमचा माणूस येईल. हे माझी माणसं. यांचा चेहरा नीट लक्षामध्ये ठेवा. ते पैसे घेऊन येईल आणि तुम्हाला दे. ते माल घ्यायचा आणि पैसा द्यायचा, हे लक्षात ठेवा. कॅश दिल्यानंतर माल दिला तर नाही चालणार. हे ब्रीफ केस घेऊन ये. काय हरकत नाही, आम्ही ब्रीफ केस घेऊन येऊ. अदला बदल करायची. चालेल. मग ठरलं. रात्री 11 वाजता. रात्री 11 वाजता. आणि बुक्याच्या वेळेला बरोबर अरे आपल्याला टांग नाही ना मारली? टांग नाही मारणार ते. आणि चोर आहेत. सोनं म्हटलं की बरोबर येणार ते. आला. अरे हो आले. माल आणला, कॅश आणली. ठीक आहे, कॅश. आधी माल मग कॅश. ओके. हो गया कॅश.
येतो. बॅग कुठे? अरे तुम्ही हो मी काय येतात 2 मिनिटात त्याला लोळवले. Hi. Hello, how are you? कोण? पद्मा? Not Padma. Poppin. Hogini. Poppin. होगिनी. हा हा. Yes, sister from Bhagwan Bhajni's ashram. हो. Yes, away from city. Far, far away. Door, ekanta, all alone. Hey, what's wrong with you two, eh? Wow, Palmer, you're looking chic, eh? Thank you. Ah. Now, sister of Bhagwan Bajnesh. Yeah. Have a seat. Have a seat. Thank Come on. you. Yes. Now behave yourself. No. Okay, folks, I will introduce you now. My classmate, Miss Padma. No, Padma, Poppins. Now I genuinely know you know, right? Okay. Poppins, he is Mr. Arun. Oh, glad to meet you, eh? Hi there. And he is Mr. Anand. हॅलो हाय. So sweet. Hey, something wrong, eh? Oh, this is more life. मॉड लाईफ. मित्र आमच्या पॉपची थोडीशी ओळख म्हणजे ही MA झाल्यानंतर जी गरज झाली ती आज उगवतीये आणि ती या ड्रेसमध्ये. आणि बरं का आनंद, तिचा बाप लय मालदार, लय श्रीमंत आहे. श्रीमंत? I really pity you, Amol. You know, ती श्रीमंती, तो पैसा, ती माणसं, ते सुख, सब झूठ, एकदम बकवास. खरं काय? खरं? मॉड लाईफ. हो, मॉड लाईफ. अरे हा आचार्य भजनीचा आश्रम पहा. तिथं सगळी सुख हात जोडून उभी असतात आणि दुःख पायाशी लोळत असतात. अरे तिथं कालची याद नाही, उद्याची चिंता नाही, उठतो फक्त. Come on boys, enjoy life यार. ओह, what a dreamy atmosphere. सगळं जीवन कसं मुक्त, बेबंद, द्वंद, फुंद. No mother, no father, no brother, no sister. सगळी नाती खोटी. तिथं फक्त 2 असतात, मेल आणि फिमेल, स्त्री आणि पुरुष. बस, बाकी सब बकवास. हेच म्हणणं बरोबर आहे. काय सगळं काहीतरी अरे उभा काय? अरे काय आनंद, ते बघ. याद राखा, तुम्ही विश्वासघात केला आहे. बऱ्या बोलानं कॅश आज रात्रीपर्यंत आणून दिली नाहीत तर रात्रीतनं तुमचे मुडदे कुठं? अवे फ्रॉम सिटी. तू ब्युटिफुल आयडिया. आय विल ऑल्सो जॉइन. नाही तू इथंच थांबाय. नो. पहिले आम्ही आमचं प्रस्थान बसू आणि नंतर तुला बोलावू. हा? अरे पण आनंद, आश्रम काढायचा म्हणजे नाही तोच एक उत्तम मार्ग आहे. मग ठरलं? ओके. हे अथर्गी,
Yes, only face.
नाटक अगदी नाटक म्हटलं पाहिजे. हे, थांबा थांबा. हे, कोण रे? कोणतरी स्वामी दिसत्या. काय हो, तुम्ही इथं का थांबला? ती बघा की ती स्वामी कशा समाधी लावून बसलेत. होय. अहो तुम्ही गावचं गुरव, तुम्हीच फिरून विचारा की. हो विचार विचार. थांबा. काय तेज, मोठे साधू पुरुष दिसत आहेत. अहो नित्य स्वामी विवेकानंद. अहो तो मधला बघा मधला. असं म्हणता आपण असं करूया, सगळ्यांनी जाऊन त्यांच्या चरणावर लोटांगण घालूया. महाराज, आपले पवित्र पाय या भूमीला लागले आणि ही भूमी पावन झाली. पण आपण बाहेर का? आत चलावे. श्रीकृष्णाचे देऊळ आहे, आपण देवळात चलावे. होय महाराज. देवळात नाही, ते शक्य नाही. कदापि शक्य नाही. महाराज, असा कोप का? आमचे काय चुकले? चुकलंय? फार चुकलंय. नुसतं चुकलं नाही, पातक घडलंय. कृष्णाच्या देवालयाचं पावित्र्य तुम्ही भ्रष्ट केलं. हो, विटंबना केली आहे तुम्ही देवालयाची. ती कशी? शिव 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 काय हो, असं घडले तरी काय? घडलंय. असं काय आगळीक झालं म्हणायचं? अहो त्यांचं बरोबर आहे. काल रात्री सरपंचांनी डोंबारणी नाही का नाचवल्या, तरी मी सांगत होतो, पण आमचं ऐकतो कोण? तरी मला रात्री 2-4 गॅस बत्त्या देवळात दिसल्या. मला वाटलं कीर्तन असेल. कीर्तन? हो. अरे डोंबारणींचे नर्तन. नर्तन? महाराज सांगतात तेच बरोबर आहे. अहो पण त्यासनी ही काय माहित? महाराज, ज्यांचं पाप त्यांच्या बरोबर, पण आपणास देवळात यायला काय हरकत आहे? हरकत? हरकत सांगू तुम्हाला. स्वामी महाराजांनी देवळात यावं असं तिथं काय राहिलंय? बरोबर आहे. काल रात्री घडलेला सारा प्रकार साक्षात माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. पहा पहा. स्वामी महाराजांच्याकडे गावचे सरपंच आणि त्यांनी जमा केलेले टोळ भैरव काय काय रंगढंग करतायत ते पहा. नाही दिसत ना तुम्हाला? आठवा आठवा, याद करा. अरे ज्या गाभाऱ्यात शंखध्वनी व्हायचा, नगारा झळायचा, घंटानाद व्हायचे, त्या गाभाऱ्यात तुम्ही ढोलकी आणि तुणतुण वाजवलं. अरे तिथं कीर्तन प्रवचना घडायची, तिथं तुम्ही अचकट बिचकट लावण्या गायल्या. ना त्या देवाची चाड ना भक्ताची. शिव शिव शिव. मंदिराचं शुद्धीकरण केलंच पाहिजे. शिवानंद स्वानंद, मंदिराचं शुद्धीकरण झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. मी इथून हलणार नाही. शांत व्हा महाराज, शांत व्हा. चला चला, महाराज. महाराजांना शांत होऊ द्या. चला महाराज, शांत व्हा. महाराज महाराज. अहो एवढं पाणी तरी त्यात द्या आणि जेवणाचा विचार. महाराज शांत व्हा. महाराज महाराज, एवढं पाणी घ्या. पाणी नाही, ते शक्य नाही. पण महाराज, हे नदीचं पवित्र पाणी आहे. पवित्र? कोणत्याही नदीचे पाणी पवित्र असते. तेच म्हणणार तुम्ही महाराज. पण हे गाव अपवित्र आहे. बरोबर. गावातील अनेक पापे ज्या घाटावर धुतली जातात, तिथलं पाणी म्हणजे विटाळलेलं आहे. बरोबर आहे. ह्या पाण्यानं धर्म सोडला. पाहायचंय? शिवानंदा, महाराज ग्लासात पाणी भरून तो उपडा करून दाखवा. महाराज अच्छा, एक शंका विचारू. विचार वत्सा. या पाण्याला मी स्पर्श करू शकतो? वत्सवरा शिवानंदा. महाराज खालीवर कागद धर. कागद? हो, तुझ्या हातात ग्लासाच्या खाली आणि वर कागद धर, म्हणजे तुझा पाण्याला स्पर्श होणार नाही. महाराज
पाणी म्हणजे वाहती गंगा. ग्लासातून पाणी वाहून गेले तर ते पवित्र, नच गेले तर ते अपवित्र. धन्य 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 महाराज, मी कागद घेऊन येतो. ग्लासाच्या खाली कागद लावला तर पाणी पडत नाही. मग असं आहे होय मग. कागद पाणी. पाहिलात हा चमत्कार. पाणी वाहून गेलं नाही म्हणजेच हे पाणी अपवित्र आहे. खरं महाराज, खरंच चमत्कार. धन्य आहे धन्य आहे. अरे पाहिलं का रे, केवढा चमत्कार. चला आपण आता जाऊन पाटला अगोदर सांगू. असं पूजारी बाबा, हे समजा ऐकलं मला असं वाटतंय ते कुणीतरी अवतारी पुरुष असलं पाहिजे. अहो असले पाहिजेत काय, अवतारी पुरुषच आहेत. मी सांगतो, लिहून ठेवा, काळ्या दगडावरची रेख. म्हणजे अजून आपलं नशीब जरा बरं आहे. होय, पण त्याचं पाय तरी आपल्या गावाला लागलं. होय, होय. आता आपण असं करूया, कसं ते सांगतात त्याप्रमाणे शुद्धीकरण करू. केलाच पाहिजे. समजा गाव गोळा करू आणि महाराजांचं जाऊन पाय धरू. बरोबर. बाबा हा? कोण आलेत म्हणायचे? अगं आपल्या गावाबाहेरच्या देवळामध्ये कोणतरी मोठं साधू पुरुष आल्यात म्हणून. हो, आणि एकटे नाही आहेत, तिघे तिघे जण आहेत. काय एकेकाचं तेज. आम्ही जाऊन येतो. मग मी पण येणार. नको बाळ, आधी आम्ही जाऊन येतो, मग तुला नेतो. नको नको, तुम्ही नको, तुम्ही मागावून या. अगोदरच ते भयंकर तापलेले आहेत. अहो अहो पाटील साहेब, आपल्याला अगोदर सरपंचांच्याकडे गेलं पाहिजे ना. यांचे काहीतरीच. सरपंचांकडे कशाला, त्याने हे सगळं पटेल का? अहो त्यांना पटो अगर न पटो, पण आपल्याला त्यांच्याकडे जायला नको का? छे, कसं पाटील? होय तर ते तर आधी पाहिजेत. त्यानेच तमाशा करून देऊळ नाशिवलं म्हणतात ना. होय. अहो हे तर त्या साधूंनीच सांगितलं अंतर्ज्ञानानं. हो बाळ, पोट आणि काठी घे बघू. हायला म्हणजे त्या गोसाड्याने आमची अशी बदनामी चालवली म्हणतोस तर हो. आता आम्ही तमाशात जेवढत करू नसतं धर्मशाळेत करू. ह्यांच्या बाचं काय गेलं? मी सुद्धा तेच म्हणतोय. त्याच्या आईला पण त्याने आपल्याला बघितलं खावा. अहो, काही लोक म्हणतात त्याची दिव्य दृष्टी हाय. दिव्य दृष्टी यायची दिव्य दृष्टी तर फट. आणि असल्या बुवाबाजीवर माझा बिलकुल विश्वास नाही. हो, असं कसं म्हणताय सरपंच? आता मला सांगा, देवळामध्ये डोंबारेन नाचले, हे त्यासनी कसं कळलं? होय. काहीतरी दिव्यदृष्टी असलीच पाहिजे. अहो कुणीतरी त्याची जाऊन सांगितलं असेल. मी म्हणतो ते एक सोडा, पण पाण्यानं भरलेला पेला असा उपडा केला. तुम्ही म्हणाल थेंब थेंब पाणी गळलं असेल, पण नाही हो, एक थेंब सुद्धा पाणी गळलं नाही. आपण हे कुणी बघितलं? आ? प्रत्यक्ष आम्ही चक्षुर्मय सत्यम. सत्य. सत्य कसं घेऊन बसलाय? प्रत्यक्ष आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. सिंचा मी तेच सांगितलंय, पण ते संस्कृत आहे. असं होय. चष्मा लावला होता का चष्मा? अरे येड्यानो, ह्यो नजरबंदीचा खेळ असतोय. नजरबंदीचा खेळ. कधी जादूचा खेळ बघितलाय का? सरपंच ते काय जादूगार आहेत का? काहीतरीच. जादूगार? अहो जादूचं कसलं घेऊन बसलाय? वाटेल ते हात चालके करणारे लोक असतात. तुम्ही अजून कुठे जग बघितलंय? मला ते असल्या भामट्याचं काही एक सांगू नका. नाही हो सरपंच, नाही हे तुम्ही बोलत नाही, तुमची खुर्ची आणि अंगातलं सळसळणारं तरुण रक्त बोलताय. तुम्हाला आमचं नाही पटायचं, नाही पटायचं. बरं, आता मला वाटतं सांगा सरपंच, तुम्ही आमच्याबरोबर येणार आहे का नाही? ठीक आहे, चला बघूया तरी कोण आहे ती दाढीवालं. चला. अरे कोसळलो. अरे कोण तुम्ही? अरे बोला की, कोण तुम्ही? आम्ही कोण? शिवानंद, सांगा यांना. वत्सा, आम्ही ईश्वराचे प्रेषित आहोत. प्रेषित म्हणजे कोण म्हणायचं? अरे रे, अज्ञान. शिवानंद, घोर अज्ञान. तुमच्या अज्ञानाचा अंधकार दूर करून तुमचं जीवन प्रकाशमय करण्यासाठीच आमचा अवतार आहे. शाहीला कसला अंदाज, कसला उजेड. अहो काय लावलं हे पागोड? सरपंच तुम्ही जरा तुम्ही गप बसाव. काय रे, कोणी सांगितलं तुम्हाला हे आगोपणा? कुणी सांगितला? शिवानंद. आम्हाला देवाज्ञा झाली आणि आम्ही पृथ्वीवर आलो. आपण कुठून आला? शिवानंद, आम्ही ब्रह्मावर्तातून आलो. ब्रह्मावर्तातून? महाराज कुठचं आलं म्हणायचंय गाव? ते या कलियुगात उपलब्ध नाही. या पृथ्वीतलावर नसलेलं परंतु आमच्या अंतःचक्षुला दिसणार ब्रह्मवर्त. गुमान गाशा कुंडाळा नष्ट. अहो पण सरपंच काय करता?
सोबत नाही तुम्हाला पाटील पाटील तुम्ही या लफंग्याच्या नादी लागू नका. समजा गावाचा इस्कोट होईल सांगून ठेवतोय. तुम्ही आम्हाला कितीही निंदलेत तरी तुमचे कल्याणच हो बेटा. बेटा आईला आमच्या बापानं कधी आम्हाला बेटा म्हणलं नाही. आणि बेटा हे भगवंता, हे अजाण बालक काय पाप करतायत हे यांना ठाऊक नाही. पण आता ह्या गावाचा विनाश अटळ आहे. शिवानंद महाराज, स्वानंद, चला आपलं प्रस्थान इथून हलवूया. चला. मी तुमच्या पाया पडतो पण तुम्ही जाऊ नका. पाटील पाटील तुम्ही देखील या भूत लोकांचं पाय धरताय. आईला मला काय काय म्हणायचं काय महाराज तुम्ही जाऊ नका जाऊ नका. हे आमचं लई पुरातन जोड आहे. होय हो. आता होऊ नये ती विटंबना झाली आहे. हो का तुम्ही सांगशील तसं आपण त्याचं शुद्धीकरण करू. हा कुठं आहे तेवढं दाखवा आणि ते धुवायचं कसं तेवढं सांगा. शिवानंद, महाराज शुद्धीकरण समजावून द्या. हो हो हो. 12 गावच्या 12 नद्यांचं पाणी आणा. ते आणू 12 गावच्या 12 कुमारिकांना बोलवा. म्हणजे एवढ्या लागतील. हो, त्यांच्या हस्ते शिखरापासून जमिनीपर्यंत मंदिर स्वच्छ धुवून काढ. पाटील आली का पंचाई वर चढणारी मुलगी लागेल. अहो शिखर धुवायचं नाही का? शिवाय मोठा अभिषेक करावा लागेल. पंचक्रोशीतल्या सर्व लोकांना भंडाऱ्याला बोलवा. हे न बोलावता सुद्धा येते. तरुण धडधाकट. पांगळे पांगळे. हो, सगळ्यांना एकत्र पंक्तीत बसवून प्रसाद द्या. चला कामाला. तथास्तु. 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 अरे भगवान देता है तो पूरा छप्पर फाड़ के देता है. बोला करा मैं. हे बघा आपल्या राहण्याची व्यवस्था, भक्तांचे निवासस्थान.